बँगलोरी चिकन. त्यासाठी मी एवढ्या आकाराचे 5 कांदे घेतले. ते असे मोठे मोठे चिरले. जरा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. त्याला अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि मसाला धणे, जिरं, दालचिनी, वेलची, काळी वेलची, सफेद वेलची आणि 5-6 लवंगा, 10-12 काळी मिरी आणि धणे, 2 चमचे धणे एवढं वाटण घेतले. आणि 2 टोमॅटो आहेत फोडणीसाठी. तेजपान 2. लाल तिखट आहे. लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीचं तिखट आणि काश्मीरी लाल मिरचीचं तिखट मिक्स केलेलं आहे. ते घरचंच आहे. आणि हळद पावडर आणि चिकन. आता गॅसवर कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपान टाकायचे. नंतर त्यावर कांदा, वाटलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याचा कच्चपणा गेला पाहिजे. कांदा परतून झाला का त्याच्यात आलं लसणाची 2 चमचे पेस्ट टाकायची. नंतर हा मसाला आपण घेतला होता ना, जिरं, काळी मिरी, लवंग, काळी वेलची, सफेद वेलची, हे याच्यामध्ये वाटलेलं नंतर टाकायचं. आणि नंतर 2 टोमॅटो चिरून टाकायचे. मी तुम्हाला दाखवतेच नंतर. आता कांदा परतून घेतला आहे चांगला. आणि त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे टाकूया. ती पण परतून घ्यायची म्हणजे कच्चेपणाचा वास येत नाही. त्याच्यानंतर आपण वाटलेला मसाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जिरं, वेलची, काळी वेलची, हा पण मसाला याच्यात परतून घ्यायचा. त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन, एक किलो चिकन आहे. हे पण चांगलं परतून घ्यायचं. हळद टाकायची थोडी. त्याच्यानंतर बेडगी मिरची आणि काश्मीरी लाल तिखट, हे याची पावडर एकत्र आहे. ही 2 चमचे टाकायची. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकते याच्यामध्ये. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. परतून घ्यायचं चांगलं. कोथिंबीर टाकायची थोडी.
इथे बाजूला मी गरम पाणी केलं होतं. ते गरम पाणी थोडं टाकायचं. स्लो गॅसवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपलं चिकन तयार. त्याला दुसरं वाटण घालायची आवश्यकता नाही. आपलं चिकन तयार होईल. आता आपण कुकर खोलून बघूया. झालं. 2 शिट्ट्यामध्ये चिकन तयार. त्याला दुसरं वाटण घालायची आवश्यकता नाही. असं छान होतं. कोथिंबीर टाकली बरं. चिकन आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो. भाताची आवश्यकता नाही आहे. भात घातला तरी चालेल किंवा नाही घेतला तरी चालेल. माझ्या हे रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.